हॅलो एव्हरीवन. सो तुमच्या सगळ्यांचं आज स्वागत आहे सहयोगी व्लॉग्समध्ये. तर आजचा जो व्लॉग आहे तो खूप स्पेशल आहे, कारण आज बनणार आहे एक स्पेशल रेसिपी आणि ती बनवते आमची दीपूताई, कारण ही रेसिपी खूपच जास्त फेमस झालेली आहे. सो बघूया ती कशा प्रकारे बनवते. हे सगळेजण मॅच बघताय, इथे मॅच चालू आहे, IPL. सगळा पसारा आहे घरात. भाऊजी पण बसलेत, भाऊजी पण आज आमच्याकडे आले आहेत. हे तर काय मोबाईल बॉय. यस. तर ही आहे आमची दीपूताई. ही तुम्ही बघितलं असाल लास्ट ब्लॉग मध्ये आमची दीपूताई. आता दीपूताईने सगळ्यात आधी, आणि दीपूताई बनवते कसली रेसिपी बनवते तू, ती कलेजी फ्राय, कलेजी मसाला. तर पहिल्यांदा तेल टाकलाय कढईमध्ये दीपूताईने, आणि त्यात कढीपत्ता आणि आता कांदा. तर आता हे नीट आपण परतवून घ्यायचं आहे. हे परतवतो आपण, परतवून घ्यायचं आहे इकडे. ओके. तोपर्यंत इथे चिकनचा रस्सा बनवलाय, जो की मी बनवलाय, आणि इथे चिकन सुक्का पण बनतंय, आणि चपाती वगैरे बाकी सगळं जेवण झालंय. पसारा सगळा आहे आमच्याकडे, कारण की आज खूप आम्ही फिरून आलो होतो आणि त्यात नंतर बनवायचं होतं, तर त्यामुळे. आणि ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही रेसिपी खूप फेमस आहे आणि सगळ्या लोकांना खूप आवडते. तर तुम्ही पण ही ट्राय करून नक्की बघा, आणि याची खूप डिमांड आहे आमच्या इथे. त्यासाठी मी तुमच्यासोबत ही रेसिपी दीपूताईची शेअर करते, स्पेशल रेसिपी. दीपूताई, कोणी शिकवली तुला ही रेसिपी? मी स्वतः शिकली. स्वतः शिकली. मस्त आहे. अच्छा. तर दीपूताईची स्वतःची रेसिपी आहे, त्यामुळे ती खरंच खूप छान बनते. तर आता कांदा चांगला परतवून घेतलाय ताईने. आता त्याच्यात टाकते हळद, यानंतर मसाला टाकलाय ताईने. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं आपण टाकायचं ना, चवीनुसार. अच्छा. आता याच्यामध्ये आपण कलेजीला ना मसाला, मीठ आणि आला लसूणची पेस्ट लावून ठेवली होती, तर ती कलेजी आता याच्यामध्ये ताईने टाकली. छानपैकी ताईने परतवून घेतल्या. त्याला स्वतःहून तेल सुटतंय. ताईने तेल खूपच कमी वापरलं होतं ना ताई? हा. तर आता स्वतःहून ते तेल सुटतंय त्याला. आता ह्याच्यावरती ताई झाकण ठेवणार आहे. सगळा पसारा झाला इथे आमचा आज. ताई आता परतवते मध्ये मध्ये. आणि लहान गॅसवर परतवायचं आहे ना ताई, शिजवताना? बारीक करून. अच्छा. आता आपण बघूया, शिजेपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे, तोपर्यंत झाकण लावून ठेवलं आपण. तर हे झाकण ठेवलंय ताईने, आणि त्याच्याकडे ही कलेजी आहे. पाणी अजिबात वापरायचं नाहीये, विदाऊट पाणी हे शिजवायचे आहे. अच्छा. हे ताई वरती पाणी टाकते, म्हणजे आतमध्ये पाणी आपण टाकत नाही आहोत, पण ताईने वरतून पाणी टाकलंय. वाफेवर शिजवायचं आहे, करेक्ट, म्हणून. तेल कमी चालत ना? हो चालेल, तेल कमी नसतं तर बरं. वाटण टाकलंस ना तू ऑलरेडी? टाकलं. अच्छा अच्छा, टाकायचं आहे वाटण टाकते. तोपर्यंत इथे हे मी बनवलेलं चिकन आहे, मस्त शिजलं आहे ते, त्याला कलर पण आलाय. इथे रस्सा आहे. रस्सा फारच कमी बनवलाय, कारण सगळे लोक रस्सा खात नसतात, त्याच्यामुळे हे थोडं थोडं चेक केलं जात आहे, कारण खाली चिपकलं नाही पाहिजे त्यासाठी, ते म्हणजे चिकटलं नाही पाहिजे त्यासाठी आपण थोड्या थोड्या वेळाने ते परतत असतो. आता हे परतून बघायचं आहे खाली चिकटलं वगैरे नाही आहे ना, असं आहे. आणि यात वाटण वगैरे काय ताई तू टाकतेस काय ग? थोडंसं टाकते. अच्छा, वाटण टाकणार काय? थोडंसं टाकलं. परत एकदम सुकी बनणार. अच्छा, मग सुकी बनायला नको म्हणून थोडंसं वाटण टाकणार. एकदम अशी ड्राय. ओके. थोडंसं जास्त. ओके, म्हणजे थोडंसं ह्याच्यामध्ये ताई आता वाटण टाकणार आहे. आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर ऍड करते ताई, थोडी वरून, एकदम कमी आहे.
आणि व्यवस्थित परतवून घेते. तर आम्ही ते चेक करायला आलोय. वाव, कलर तर एक नंबर आलाय हा. माझा कलर असा येत नाही ताई, नाही येणार. बिलकुल नाही येत. काय माहित कसं. आता मी आज रेसिपी घेऊ? सेव्ह करून ठेवणार आहे. हा घे ना, रेसिपी सेव्ह करून ठेवली आहे. आता अशीच बनवणार आहे सेम टू सेम, कारण संकेतला फार आवडते ही रेसिपी ॲज इट इज. तू याच्यात जरा पण वाटण टाकलं नाही ना अजून? अजून टाकलं नाही. दे, मला वाटत नाही त्याच्या टाकायला पाहिजे पाहिजे. का? मला तर वाटत नाही काय गरज आहे अशी. नाही, तू जसं बनवतोस तशी, कारण आपल्याला ती रेसिपी पाहिजे ना तुझी. मस्त छान. असं टेस्ट करून बघ. तू चेक करून बघ ना हाताने घेऊन. वाव, बरोबर. शिजली आहे तशी ती, पण जराशी थोडीशी शिजू दे. याच्यापेक्षा बारीक अशी करते ना, हा. त्यामुळे ते पटकन शिजते. 2 मिनिटं शिजली की झालं. सो आम्हाला माहीतच नव्हतं इथे आम्ही ठेवलं आहे ते. दीपूताई घाई गडगडीत धावत आली. बापरे, किती सुंदर तेल सुटलंय बघ त्याला. हो कमी तेलात पण सुटतं ना, हो. बारीक गॅसवर कारण त्यांचे स्वतःच्या चरबीचं तेल असणार ते. हम्म. वाव, झालं. मला तरी अजून हेच वाटते, जरा शिजायला पाहिजे असं. अजून शिजलं पाहिजे काय? थोडं. कारण चला, तू ठेवूया. मोठे मोठे पीस ठेवलेस ना. अच्छा, छोटे करायला पाहिजे होते काय? छोटे करायचे, हो. मग ते शिजते पटकन. मी तरी पण केली आहे चमच्याने बारीक. अच्छा, म्हणजे बारीक पीस करायचे. गाईज, तुमच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट टीप आहे. मी याचे पीस आहेत ते एकदम मोठे जास्त ठेवले बारीक होते. नाही, असे मीडियम. मीडियम. अच्छा, तर मी मोठे ठेवले होते ऍक्च्युली. तर ताई बोलते की थोडे छोटे करायचे त्याच्यापेक्षा, मग तिने आता ते छोटे केले, मग व्यवस्थित शिजतात. सो फायनली आपली रेसिपी तयार आहे. दीपूताईची रेसिपी कलेजी मसाला. सो ही रेसिपी तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा, आणि अशा नवीन नवीन रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.